जीवनात खुश राहायचं असेल तर थोडं चलाक बनावंच लागेल. चलाक बनण्यासाठी हे 10 उपाय जाणून घ्या. मित्रांनो, आपलं आजचं आयुष्य खूपच वेगवान, स्पर्धेचं आणि बरंचसं स्वार्थी झालेलं आहे. इथे प्रत्येकजण आपल्या फायद्याचा आधी विचार करतो. अशा परिस्थितीत जो माणूस साधाभोळा असतो, जो प्रत्येकावर विश्वास ठेवतो, जो भावनेच्या भरात चटकन निर्णय घेतो, तोच सर्वात जास्त दुखावला जातो. त्यालाच सर्वात जास्त दुःख सहन करावं लागतं. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर केवळ प्रामाणिकपणा नाही, तर थोडा चलाकपणाही शिकणं गरजेचं आहे. चलाकपणा म्हणजे कोणाची फसवणूक करणे नाही, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची आणि लोकांशी शहाणपणाने वागण्याची कला आहे. आपले शब्द, आपल्या भावना, पैसा आणि वेळ यावर आपणच नियंत्रण ठेवलं तरच आपलं आयुष्य शांत आणि संतुलित राहतं. या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तरच आपण मानसिक ताणापासून वाचू शकतो आणि खऱ्या अर्थाने आनंदीही राहू शकतो. म्हणूनच आजच्या जगात चलाक बनण्यासाठी हे 10 उपाय जाणून घ्या. 1. घरात, समाजात, नोकरीच्या ठिकाणी तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून वागता आलं पाहिजे. खूप जास्त साधा सरळ स्वभाव असलेला आणि अतिरागीट स्वभाव असलेला माणूस अनेक ठिकाणी अडचणीत सापडतो. घरात बोलताना शब्द गोड असले तर वाद टाळता येतात, कारण कटू बोलणं नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतं. समाजात वावरतानाही प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणं शहाणपणाचं नसतं. काही वेळा शांत राहून परिस्थिती समजून घेणं जास्त फायद्याचं ठरतं. नोकरीच्या ठिकाणी तर तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवणं फारच गरजेचं असतं, कारण तिथे राग दाखवला तर काम बिघडलंच म्हणून समजा. त्या ठिकाणी आपलं नावही यामुळे खराब होतं आणि संधीही हातातून निघून जातात. चलाक माणूस मनात राग ठेवत नाही असं नाही, पण तो राग बाहेर कधी आणि कुठे काढायचा हे बरोबर ओळखतो. गोड बोलणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तर स्वतःच्या फायद्यासाठी परिस्थिती हाताळण्याची कला आहे. प्रत्येकाला आपल्या मनात काय सुरू आहे हे दाखवण्याची गरज नसते. काही गोष्टी मनात ठेवून शांतपणे पुढे जाणं आयुष्य सोपं करतं. डोक्यावर बर्फ ठेवून विचार केला तर निर्णय चुकत नाहीत आणि मनःशांतीही टिकून राहते. घर, समाज आणि नोकरी या तिन्ही ठिकाणी असा समतोल ठेवता आला तरच आयुष्य सुखी राहतं. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर गोड बोलणं, शांत राहणं आणि योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन थोडं चलाक बनणं खूप गरजेचं आहे. 2. तुम्हाला तुमच्या भावना कंट्रोलमध्ये ठेवता आल्या पाहिजेत. ज्या वेळेला तुम्ही भावविवश होता तेव्हा शब्दांवरती ताबा असला पाहिजे. भावना या माणसाच्या शत्रू नसतात, पण त्या आवरता आल्या नाहीत तर त्या फार मोठं नुकसान करतात. राग, दुःख, अपमान किंवा अति आनंद या सगळ्या भावना क्षणिक असतात, पण त्या क्षणात बोललेले शब्द कायमचे जखम देऊन जातात. चलाक माणूस भावनाविवश होत नाही असं नाही, पण तो त्या भावनेच्या भरात बोलणं टाळतो. त्यावेळेला शांत राहून मनातलं वादळ थोडं थांबू देतो आणि शब्द बाहेर येण्याआधी स्वतःला सावरतो. कारण एक चुकीचं वाक्य नातं तोडू शकतं, काम बिघडवू शकतं आणि स्वतःची प्रतिमाही खराब करू शकतं. अनेक वेळा आपण मनात काही वेगळंच ठेवलेलं असतं, पण भावनेच्या भरात तोंडातून काहीतरी वेगळंच निघून जातं आणि मग पश्चात्ताप करण्याशिवाय हातात काहीच राहत नाही. चलाकपणा म्हणजे भावना दाबून ठेवणं नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत त्या व्यक्त न करणं आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य शब्द आपोआप सापडतातच आणि तेच शब्द समोरच्याला नीट समजावूही शकतात. शब्दांवर ताबा ठेवला की वाद वाढत नाही, गैरसमज टळतात आणि आपली किंमतही टिकून राहते. भावना आवरता आल्या तर निर्णय चुकत नाहीत आणि आयुष्यावरचा ताणही कमी होतो. अति आनंदाच्या भरात एखाद्याला मदत करण्याचं वचन देऊन नंतर पश्चात्ताप होण्यापेक्षा थोडा त्या आनंदावर पण ताबा ठेवता आला पाहिजे. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर मनावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवून योग्य वेळी बोलणं शिकायला पाहिजे. 3. कोणत्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट होऊ नका. ताबडतोब रिॲक्शन देणारा माणूस बहुतेक वेळा स्वतःचं नुकसान करून घेतो. क्षणात आलेला राग, दुखावलेपण किंवा अहंकार यामुळे तोंडातून असे शब्द निघतात की नंतर त्याचा पश्चात्ताप होतो. चलाक माणूस आधी थांबतो, एक श्वास घेतो आणि मग विचार करतो की या गोष्टीवर प्रतिक्रिया दिल्याने माझं आयुष्य सोपं होणार आहे का कठीण. अनेक वेळा समोरचा मुद्दाम काहीतरी बोलतो किंवा करतो, कारण त्याला तुमची रिॲक्शन हवी असते. तुमची मनःशांती त्याला बिघडवायची असते. अशावेळी शांत राहणं हीच खरी चलाखी असते. लगेच रिॲक्ट न केल्यामुळे आपल्याला परिस्थिती स्पष्ट दिसते. कोण चुकतंय, कोण फक्त उचकवतंय हे समजायला वेळ मिळतो. रिॲक्शन आणि रिस्पॉन्स यात फरक असतो. रिॲक्शन भावनेतून येते तर रिस्पॉन्स विचारातून येतो.
विचारपूर्वक दिलेला रिस्पॉन्स आपलं नातं वाचवू शकतो, काम वाचवू शकतो आणि स्वतःची प्रतिमाही चांगली ठेवतो. लगेच बोललो नाही, लगेच उत्तर दिलं नाही म्हणून आपण हरलो असं होत नाही. उलट अनेक वेळा त्यामुळे आपण आपलं फार मोठं नुकसान टाळलेलं असतं. शांत डोक्याने घेतलेले निर्णय पुढे उपयोगी पडतात. मन शांत राहिलं की शरीरही शांत राहतं आणि आयुष्यावरचा ताण कमी होतो. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट न करता थोडं थांबून विचार करून डोकं थंड ठेवून काम करणं गरजेचं आहे. 4. सर्व लोकांसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. जो माणूस कायम सगळ्यांसाठी अवेलेबल असतो त्याची किंमत हळूहळू कमी होत जाते. सुरुवातीला लोक त्याचं कौतुक करतात, पण नंतर त्यालाच गृहीत धरायला लागतात. तुमचा वेळ, तुमची ऊर्जा, तुमची मेहनत यांना काहीच किंमत उरत नाही. कारण लोकांना सवय लागते की हा माणूस केव्हाही मदतीला येईलच. काही स्वार्थी माणसं एखाद्या साध्या भोळ्या माणसाला उसाप्रमाणे चिपाड होईपर्यंत पिळून घेतात, त्याचा वापर करून घेतात. पण टाळी एका हाताने वाजत नाही ना. आपणही चूक केलेली असते. प्रत्येक वेळी त्यांनी हाक मारली की हाकेला ओ देणारे आपणच असतो. त्यामुळे त्यांना ही सवय लागते. शहाणा माणूस प्रत्येक फोन उचलत नाही, प्रत्येक हाकेला धावत जात नाही. तो आधी पाहतो की समोरचा खरंच गरजेत आहे की फक्त सोयीसाठी आठवण काढतो आहे. नेहमी अवेलेबल राहिलं की स्वतःसाठी वेळच उरत नाही. मन थकून जातं आणि आतून चिडचिड वाढते. काही लोक फक्त आपलं काम काढून घेतात आणि काम झालं की दूर होतात. अशा लोकांसाठी स्वतःला झिजवणं शहाणपणाचं नाही. मर्यादा ठेवणं म्हणजे वाईट माणूस होणं नाही, तर स्वतःची किंमत ओळखणं आहे. जेव्हा तुम्ही थोडे दूर राहता तेव्हा लोक तुमची गरज आणि महत्त्व समजून घेतात. चलाकपणा म्हणजे सगळ्यांना नाही म्हणणं नाही, तर योग्य वेळी होकार आणि योग्य वेळी नकार देणं शिकणं आहे. स्वतःच्या आयुष्यालाही प्राधान्य दिलं पाहिजे, नाहीतर दुसऱ्यांसाठी जगता जगता आपण स्वतःला हरवून बसतो. जेव्हा आपण आपला वेळ आणि ऊर्जा सांभाळतो तेव्हा आपलं मन शांत राहतं आणि आयुष्य अधिक आनंदी होतं. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर सर्वांसाठी कायम अवेलेबल न राहता स्वतःच्या मर्यादा ठरवून थोडं चलाक बनणं फार गरजेचं आहे. 5. कोणत्याही वादात, भांडणात तोंड घालताना त्याचे पुढील परिणाम काय होतील याचा विचार करा. प्रत्येक वाद जिंकला म्हणजे आपण आयुष्यात जिंकलो असं होत नाही. अनेक वेळा क्षणिक रागात आपण वाईट बोलून जातो, समोरच्याला उत्तर देतो, पण त्या शब्दांचे परिणाम खूप खोल होतात. आजचं छोटंसं भांडण उद्या मोठ्या वैरात बदलू शकतं. नाती तुटू शकतात, मनात कायमचा ताण राहू शकतो. चलाक माणूस भांडणाच्या वेळी आधी थांबतो, स्वतःला विचारतो की यामध्ये बोलून मला काय मिळणार आहे. समोरच्याला हरवून आपण शांत होणार आहोत की अजून त्रास वाढणार आहे याचा तो अंदाज घेतो. प्रत्येक वादाला उत्तर देणं हे शहाणपण नाही, कधीकधी गप्प राहणं हाच मोठा विजय असतो. काही लोक मुद्दाम भांडणं उकरून काढतात कारण त्यांना तुमची शांतता बिघडवायची असते. अशा वेळी शांत राहणं हीच खरी चलाखी असते. भांडणात शब्द तोंडातून सुटले की ते परत घेता येत नाहीत आणि तेच शब्द नात्यांमध्ये कायमची दरी निर्माण करतात. चलाक माणूस भावनेपेक्षा परिणामांचा विचार करतो. आजचा राग उद्याचं आयुष्य खराब तर करणार नाही ना हे तो पाहतो. योग्य वेळी, योग्य शब्दात आणि योग्य लोकांसोबतचं बोलणं हेच शहाणपण आहे. प्रत्येक ठिकाणी आपलं मत मांडणं गरजेचं नसतं, हे समजणंही एक प्रकारचं चलाकपण आहे. जेव्हा आपण वाट टाळतो तेव्हा मन शांत राहतं, आयुष्य हलकं फुलकं होतं आणि खरं सुख मिळतं. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर भांडणात उडी मारण्याआधी त्याचे पुढील परिणाम ओळखून डोकं थोडं थंड ठेवून थोडं शहाणं बनणं फार गरजेचं आहे. 6. कोणालाही पैसे देताना 10 वेळा विचार करा. आपला पैसा हा आपण मेहनतीने मिळवलेला असतो आणि तो चुकीच्या माणसाकडे गेला तर फक्त पैसेच नाही तर आपली मनःशांतीही बिघडून जाते. काही वेळा लोक आपली खोटी अडचण तयार करून इमोशनली आपल्याला ब्लॅकमेलिंग करतात, गोड बोलतात, जुने संबंध आठवून देतात आणि आपण भोळेपणाने लगेच पैसे देतो. पण नंतर तोच माणूस आपल्याला गरज असल्यावर आपलेच पैसे मागण्यासाठी फोन केला तरी फोन उचलत नाही. पैसे देताना एकदा नाही तर 10 वेळा विचार केला पाहिजे की समोरचा माणूस खरंच अडचणीत आहे की सवयीने उधार मागतो आहे. उद्या देतो म्हणतो, पण उद्या तो परत देईल याची काही खात्री नसते. कारण अनुभवाने सांगते की पैसे आले की नाती बदलतात. चलाक माणूस कधीही भावनेच्या भरात निर्णय घेत नाही. तो आधी स्वतःची परिस्थिती पाहतो. आपल्याला त्या पैशांची गरज पुढे लागणार आहे की नाही हे तो तपासतो. पैसे द्यायचेच असतील तर परत मिळाले नाहीत तरी चालेल इतकी मनाची तयारी असली पाहिजे, नाहीतर नंतर पश्चात्ताप होतो. काही लोक मदतीच्या नावाखाली फसवणूक करतात, हे समजून घ्यायला हवं.
स्पष्ट बोलणं, मर्यादा ठेवणं आणि गरज पडली तर नकार देणं ही चलाखपणाची लक्षणं आहेत. पैसा वाचवणं म्हणजे कंजूसपणा नाही, तर स्वतःच्या भविष्याची काळजी घेणं आहे. म्हणूनच जीवनात खुश राहायचं असेल तर भोळेपणा बाजूला ठेवून पैसा देताना डोळे उघडे ठेवून निर्णय घेणं गरजेचं आहे. 7. प्रत्येकाला सगळं सांगायची सवय सोडा. खूप लोक आपल्या आयुष्यात काय चाललंय, काय प्रॉब्लेम आहे, पुढचा काय प्लॅन आहे हे प्रत्येकाला सांगतात आणि नंतर फसतात. कारण सगळे ऐकणारे आपलं भलं व्हावं म्हणून ऐकत नाहीत. काही लोक फक्त माहिती गोळा करतात. काही लोक तुमच्यातली कमतरता शोधत असतात आणि काही लोक तुमच्याच शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. म्हणून हुशार माणूस सगळंच कधीही उघड करत नाही. कोणासमोर काय बोलायचं याचा तो विचार करतो. सगळ्यांसमोर आपलं दुःख मांडणं ही ताकद नाही. कधीकधी तेच दुःख लोकांसाठी हत्यार बनतं. शहाणा माणूस आपली वेदना, आपल्या योजना, आपली भीती फक्त विश्वासू लोकांपर्यंतच मर्यादित ठेवतो. बाकी लोकांसमोर तो शांत राहतो, कारण त्याला माहिती असतं की जास्त बोलणं नव्हे तर योग्य ठिकाणी बोलणं हेच चलाखपणाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही कमी बोलायला शिकता तेव्हा लोकही तुमच्याकडे जास्त लक्ष देऊ लागतात. 8. भोळा स्वभाव सोडा, थोडे चलाख व्हा. याचा अर्थ वाईट, खोटारडा किंवा फसवणूक करणारा बना असा अजिबात नाही. इथे चलाखपणा म्हणजे स्वतःला ओळखणं, स्वतःची सीमा ठरवणं आणि कुणीही आपला फायदा घेऊ नये इतकं शहाणं बनणं. भोळेपणा म्हणजे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं, सगळ्यांना आपलं समजणं आणि प्रत्येकासाठी स्वतःला झोकून देणं. काही लोक तुमच्या या चांगुलपणाचा वापर करून घेतात आणि काम झालं की तुमच्यापासून दूर होतात. म्हणून थोडं विचार करून बोलणं, थोडं वेळ घेऊन निर्णय घेणं, प्रत्येकाला सगळं न सांगणं आणि गरज असेल तेव्हाच मदत करणं हे शिकायलाच हवं. चलाख माणूस मनाने वाईट नसतो, पण तो स्वतःला कधीही कमजोर होऊ देत नाही. त्याच्याकडेही हळवेपणा, भावना असतात, पण तो अक्कल वापरणं सोडत नाही. आणि जेव्हा माणूस हे सारं आपणहून शिकतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने खुश राहायला लागतो. 9. कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. काही लोक पहिल्या 2-3 भेटीत एखाद्याच्या गोड गोड बोलण्यात समोरच्याला आपलंसं मानतात आणि तिथेच फसतात. समोरचा गोड बोलतो, सहानुभूती दाखवतो आणि वरवर थोडीफार मदतही करतो, म्हणून तो कायमच तसा राहील असं नाही. काही लोक गरज असेपर्यंत चांगले असतात आणि काम झालं की बदलतात. म्हणून चलाख माणूस लगेच कोणावरही विश्वास ठेवत नाही. तो स्वतःला वेळ देतो. समोरचा माणूस वेगवेगळ्या परिस्थितीत कसा वागतो हे पाहतो. बोलण्यात नाही तर त्याच्या वागण्यात सातत्य आहे का हे तो तपासतो. आज एक बोलतो आणि उद्या वेगळंच करतो का हे लक्षात घेतो. तो मन मोकळं करण्याआधी डोळे उघडे ठेवतो. विश्वास ठेवणं वाईट नाही, पण विचार न करता ठेवलेला विश्वास मात्र महाग पडू शकतो. त्यामुळे कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. आधी वेळेला तुमच्यासाठी निर्णय घेऊ द्या. 10. प्रत्येकाला खुश ठेवायची सवय सोडणं हीच खरी चलाखी आहे. खूप लोक आयुष्यभर सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरतात. कोणी नाराज होऊ नये म्हणून स्वतःचं मत दडपतात. नको असलेली कामंही करतात. वेळ नसतानाही समोरच्याला वेळ देतात. इच्छा नसेल तरी हो म्हणतात. त्यामुळे सुरुवातीला तुमच्यासोबत लोक बरं वागतात, पण हळूहळू तीच लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. कारण जे नेहमी मिळतं त्याची किंमत राहत नाही. मग तुम्ही कितीही केलं तरी त्यांना ते कमीच वाटतं. यामुळे चिडचिड होते, थकवा येतो, स्वतःवर राग येतो, पण समोरच्याला फरक पडत नाही. चलाख माणूस हे ओळखतो. त्याला माहिती असतं की सगळ्यांना खुश ठेवणं ही आपली जबाबदारी नाही. काही लोक नाराज होणारच असतात. त्यासाठी स्वतःचं नुकसान करून घेणं योग्य नाही. कुठे थांबायचं हे शिकणं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही गरज नसताना उपलब्ध राहत नाही तेव्हाच लोक तुमची कदर करायला शिकतात. स्वतःला थोडंसं मागे ठेवणं म्हणजे स्वार्थ नाही, ती स्वतःची काळजी आहे. खुश राहायचं असेल तर ही सवय अंगी बाणून घ्या. मित्रांनो, आयुष्यात खुश राहायचं असेल तर केवळ चांगुलपणा पुरेसा नसतो, थोडा चलाखपणाही आवश्यक असतो. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं, प्रत्येक वादात उडी मारणं, प्रत्येकासाठी कायम अवेलेबल राहणं किंवा भावनेच्या भरात बोलून जाणं, यामुळे माणूस स्वतःचा त्रास वाढवून घेतो. चलाख माणूस लोकांना ओळखतो, परिस्थिती समजून घेतो आणि मगच निर्णय घेतो. तो पैसा, वेळ, शब्द आणि भावना यांचा विचारपूर्वक वापर करतो. गोड बोलणं, शांत राहणं, मर्यादा ठेवणं आणि योग्य वेळी गप्प बसणं ही कमजोरी नाही, तर आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याची कला आहे. आयुष्य सगळ्यांसाठीच सोपं नसतं, पण शहाणपणाने आणि थोड्या चलाखपणाने वागलो तर ते नक्कीच हलकं फुलकं आणि आनंदी करता येतं. म्हणूनच स्वतःचं नुकसान टाळायचं असेल, मन शांत ठेवायचं असेल
आणि आयुष्यात समाधान हवं असेल तर भोळेपणा बाजूला ठेवून समजूतदार, शांत आणि काहीसं चलाक बनणं हाच खरा मार्ग आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.